नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी रुपये 50,000 वितरणासंदर्भातील जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तो कधीपर्यंत आपल्यास उपलब्ध होईल, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता अतिरिक्त 50,000 रुपये आपल्याला कधी मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर. तर बघा मित्रांनो, नुकताच हा जी आर आलेला आहे आणि आजची तारीख बघा 10 नोव्हेंबर 2025. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरता ग्राम विकास विभागांतर्गत राज्य हिश्श्याचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत. तर बघा मित्रांनो, जो काही अतिरिक्त 50,000 रुपयाचा लाभ शासनाने देऊ केलेला होता, तर तो लाभ वितरणासंदर्भातील हा जी आर आलेला आहे आणि यानुसार या अगोदर जे काही लाभ मिळत होता 1,20,000चा घरकुल बांधण्यासाठी, तर हे पैसे तुटपुंजे होते, याच्यातून घर बांधता येत नव्हतं. त्यामुळे हा अतिरिक्त निधी वाढवण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये आणि त्याचंच वितरण करण्यासंदर्भातील हा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, पुढे या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. पूर्ण जी आर आपण बघणार नाही, अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी जाऊया आपण खाली. तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढे अतिरिक्त अनुदानाकरता ग्राम विकास विभागामार्फत राज्य हिश्श्याचे सर्वसाधारण प्रवर्गाकरता निधी वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखा शीर्ष उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही अतिरिक्त निधी शासनाने ठरवलेला होता की आम्ही 50,000 रुपये एक्स्ट्रा देऊ घरकुल बांधण्यासाठी, तर तो निधी वितरित करण्यासंदर्भातील लेखाशीर्ष आता उघडण्यात आलेले आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार आहे. तर या संदर्भात हा जो जी आर आहे तो ओपन कॅटेगरीचे जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर याच्या खाली जो दुसरा जी आर आलेला आहे तर तो SC ST कॅटेगरीसाठी सुद्धा आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, सगळ्या प्रवर्गातील जे काही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना आता अतिरिक्त 50,000 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की साधारणतः 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं होतं की 1,20,000 शासनाकडून जे काही घरकुल बांधण्यासाठी दिले जातात, तर ती तुटपुंजी रक्कम आहे, त्याच्यामध्ये घरकुल होत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त जे काही 50,000 रुपयाचं जे अनुदान आहे, तर ते वाढीव अनुदान दिल्या जाईल. म्हणजे या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी जवळपास 1,70,000 रुपये एवढं अनुदान आता मिळणार आहे. म्हणजे 50,000 रुपये जे काही बाकी होते, तर आता या जी आर नुसार लाभार्थ्यांना 50,000 रुपयाचा जो काही हप्ता आहे, तर त्याचं वितरण आता लवकरच केलं जाणार आहे आणि त्या संदर्भातील मित्रांनो हा जी आर आलेला आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि लवकरच आता या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत हे 50,000 रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचा जी आर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आलेला होता. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आपणास आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.